आज गरीब नवाज। ओपनिंग बॅटर्स चालू लगेच या अशरफ बुरंडकर बॅटिंगला बोला बोल इफ्तिकार आणि हे आमच्या कतरचे चेक ओपनिंग बॅटर्स लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आरसीसी कतार सो रिक्वेस्ट असेल तुम्हाला की आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आरसीसी कतार या संघाची जर तुम्ही चर्चा करायला गेलात तर थेट हे जे काही खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी नक्कीच आलेले आहेत, परंतु प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगले महानतम खेळाडू देखील आपल्याला बघायला मिळतात. थोडीशी फिल्डिंग मध्ये सजावट असेल. ओपनिंग फलंदाज एक्स्ट्रा खेळाडू या अंपायर्स आपण देखील प्रॉपर युनिफॉर्म मध्ये असणं गरजेचं राहील. अंपायर्स अंपायर यांना देखील आपण रिक्वेस्ट करू की नेक्स्ट मॅच मध्ये आपला प्रॉपर युनिफॉर्म गरजेचं राहील. चला मॅच कडे आपण जाऊयात. मॅचला सुरुवात तर केली जाईल. एका बाजूला असेल आरसीसी कतार आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी आई महामाई करसगाव. हा जो संघ आपल्याला बघायला देखील मिळतोय अनेक स्पर्धेमध्ये चांगलं पॉझिटिव्हनेस पण बघायला मिळतोय आणि त्याचबरोबर बॉलिंग मार्क वरती देखील बॉलर असेल. बॉलरचं नाव सांगा. विशाल विशाल ना विशालला आपण तुम्ही पाहताय बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करेल. समोर फलंदाज. ये जो मैच खेला जा रहा है बहुत ही रोमांचक मैच खेला जाएगा. टाइगर वर्सेस टाइगर का मुकाबला होगा. देखना होगा इस मैच में अपनी झोली में कौन जीत का सेहरा पहनाता है. इस चीज को देखना होगा. ये जो टीम आई हुई है बहुत दूर से आई हुई है आरसीसी कतर. इसमें एक बल्लेबाज है बहुत बड़े बल्लेबाज माने जाते हैं. पहली गेंद इस बार अच्छी गेंद थी सीधी विकेट कीपर के दस्तानों में गई बिना कोई रन के. इफ्तिकार नाम का एक बल्लेबाज है. उस बल्लेबाज के नाम मैंने बहुत सुने, चर्चे मैंने बहुत सुने, लेकिन इस मैदान में किस तरह से बल्लेबाजी करती है वो यहां पर देखना होगा. अगर उन्होंने 6 गेंदों में 6 छक्के लगाए. इस बीच अगली गेंद फिर से एक बार गेंद को खेलना चाहते थे बल्लेबाज. फिर से एक बार बीट हो गए. दूसरी गेंद आउट के साथ 0 के स्कोर पर. अगर वो 6 गेंदों में 6 छक्के लगाते हैं तो अशरफ हसन मियां बुरोनकर की तरफ से कतरी 1000 रियाल उनको गिफ्ट किया जाएगा. ये बात ध्यान में रखे इफ्तिकार भाई. अगर 6 गेंदों में 6 इस बार अच्छी गेंद थी जिसको सामने की तरफ ढकेल दिया. 1 रन आसानी के साथ पूरा कर लिया. अपना खाता खोला, टीम का खाता खोला. इस टीम के साथ इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 1. फिर से एक बार गेंद को खेलना चाहते थे आसिफ मिड विकेट की दिशा में. बैट का अंदरूनी किनारा लग के गेंद स्क्वायर लेग की दिशा ने इस बीच 1 रन आसानी के साथ पूरा कर लिया. इस एक रन के साथ आसिफ ने अपना खाता खोला है. टीम का बढ़ता हुआ स्कोर 2. अच्छी गेंदबाजी हो रही है. अब तक 4 गेंदें की है. नफीतुली गेंदबाजी की है अब तक. बॉलर ने विशाल मुंबई से ताल्लुक रखते हैं. हालांकि इस बार गेंद को खेला इस जमीन के सहारे स्क्वायर लेग की दिशा में. 1 रन आसानी के साथ पूरा करना चाहते, दूसरी रन को भी लेना चाहते तो और दूसरी रन भी आसानी के साथ पूरी कर ली. जी हाँ, जिस तरह से महेंद्र सिंह धोनी और सुरेश रैना के बीच में रनिंग बिटवीन विकेट होती है उसी का मुजाहिरा दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर किया और 2 रन आसानी के साथ पूरे कर लिए. इस 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 4. कल सुबह दूसरा दिन होगा. इस बार अच्छी गेंद को खेला है मिडॉन के दिशा में. गेंद चली हवाई सफर के साथ, हवा के संग संग घटा के साथ साथ 2 रन के लिए.
रफीक बुरोनकर की तरफ से बुर्जी पाव, स्पेशल बुर्जी पाव, रफीक बुरोनकर की तरफ से स्पेशल बुर्जी पाव टुमारो। बॉलर नेम अनुराग, बहुधा 20-25 पावलाचा रनअप घेतोय तो अनुराग। एक लेफ्ट हैंड गेंदबाज है, देखना होगा किस तरह से गेंदबाजी करती है अपने गेंदबाजी की दिशा में जाते हुए। इस मैच को खिलाने वाले अंपायर है कैफ तनवीर बुरोनकर और शोएब कड़वेकर, दोनों अच्छे अंपायर है। उनका नाम है दापुली तालुके में। गरीब नवाज क्रिकेट क्लब ने भरे हुए टूर्नामेंट का आज का पहला दिन शाम के सत्र में खेला जाने वाला एक खूबसूरत मंजर के सामने खूबसूरत मैच होता हुआ टाइगर वर्सेस टाइगर का मुकाबला। देखा होगा इस मैच में कौन अपनी बाजी मार लेता है। इस बार काफी बाहर गेंद जाती हुई, एक रन आसानी के साथ पूरा कर लिया है। थ्रो किया स्टंप पे, हालांकि अगर लग जाता तो ये रन आउट होने का चांस था। इस बीच अंपायर ने वाइड करार दिया है और इस अतिरिक्त रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 8। आदिल खेलने के लिए तैयार, लेफ्ट हैंड गेंदबाज कब्रस्तान इनकी तरफ से। इस बार गेंद को खेला है, गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया है और सीधे विकेट कीपर के दस्तानों में एक आसान सा कैच। खेलना चाहते थे मिड विकेट के दिशा में, लेकिन जो गेंदबाज है उसने बल्लेबाज को भाप लिया था।
अब नए बल्लेबाज गए हैं उनकी जगह संभालने के लिए इफ्तिखार देखना होगा, जिनके ऊपर इनामों की बारिश लगी हुई है। अगर 6 गेंदों में 6 छक्के लगाते तो अशरफ बुरोनकर की तरफ से कतरी 1000 रियाल दिया जाएंगे। देखना होगा क्या करते। हिम्मत नहीं हारना चाहिए, कहते हैं जहां हिम्मत खत्म होती है वहां हार शुरू होती है। रनों को बनाना होगा, बल्ले को मुंह खोलना होगा, चौके और छक्के लगाना होंगे। और जी हाँ, इस बार बेहतरीन गेंद थी, वाइट यॉर्कर की गेंद थी, जिसको सीधे विकेट कीपर के दस्तानों में जहां तक सीमित हो गई और बिना कोई रन के। 4 रनला 6 ला 500 रुपये बाउंड्री 6 ला 500 रुपये हर बाउंड्री आणि 6 ला। इफ्तिकार अगर चौका या छक्का लगाते तो भी इनाम आया हुआ है। चौका या छक्का लगाते हैं तो फारूक बुरोनकर की तरफ से 500 रुपया दिया जाएगा। जी हाँ, फुल टॉस गेंद थी जिसको भुना नहीं पाए, सामने की तरफ खेल दिया। इस बीच ओवर खत्म होता हुआ, दूसरा ओवर खत्म होता हुआ, 2 ओवर के इख्तिताम पर स्कोर है 12 लॉस ऑफ 2 विकेट्स। आदिल और आसिफ के रूप में 2 विकेट गिर चुके हैं। उनकी जगह संभालने के लिए गए इफ्तिकार अगर छक्का या चौका लगाते हैं तो भी फारूक अब्बास चिपलुनकर की तरफ से 500 रुपया दिया जाएगा। देखना होगा क्या करते नए गेंदबाज विशाल, जिन्होंने पहला ओवर किया था और पहले ओवर में 6 रन खर्च किए थे, वही विशाल हमारे सामने के छोर से राइट अमूर 2 विकेट गेंद करेगी। इस बार गेंद को खेला है डीप स्क्वायर लेग की जगह में, 1 रन आसानी के साथ पूरा कर लिया है। इस 1 रन के साथ मुजाहिद पहुंचे हैं अपने कुल योग 3 पर, 2 के योग पर। इफ्तिकार विशाल के सामने क्या करते देखना होगा। जी हाँ, गेंद को खेलना चाहते थे, मिस कर गए, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद के साथ फिर से एक मर्तबा विशाल अपने गेंदबाजी की तरफ, कब्रस्तान की तरफ से गेंदबाजी करने के लिए तैयार। फिर से एक बार गेंद चली है थर्ड मैन के दिशा में, 1 रन आसानी के साथ पूरा कर लिया है। इस 1 रन के साथ इफ्तिखार ने अपना खाता खोला है। टीम का बढ़ता हुआ स्कोर 14। फिर से एक मर्तबा अच्छी गेंद थी डॉट गेंद के साथ। फिर से एक मर्तबा गेंदबाज अपनी गेंदबाजी की दिशा में चलते हुए विशाल अच्छी गेंदबाजी करते, नपीतुली गेंदबाजी करते। इसके पहले ओवर में भी उन्होंने अच्छी गेंदबाजी की थी। दूसरा ओवर लेके और दूसरे ओवर में भी बल्लेबाजों को बांध के रखना होगा, बांध के रखा है। कुछ करना होगा, बल्लेबाजों को अपने बल्ले का जलवा दिखाना होगा, चौके और छक्के लगाने होगा। इस बार फिर से एक मर्तबा खेलना चाहते थे, गेंद बल्ले का बाहरी किनारा लेकर सीधी गई विकेट कीपर के हाथ में। फिर से एक मर्तबा डॉट गेंद, अच्छी गेंदबाजी करते हैं। बल्लेबाजों को अपना जलवा दिखाना होगा, जबकि जाल को बिछा के रखा है गेंदबाजों ने और पूरी तरह से कप्तान के जो निर्णय होते उस पर खरे साबित होते हुए। इस बार अच्छी गेंद थी, बाउंस होती हुई गेंद। इस बार ओवर खत्म होता हुआ 3 ओवर के इख्तिताम पर स्कोर है 14। जब तक ये इफ्तिकार नाम का खिलाड़ी मैदान में बाकी है, देखना होगा वक्त किसके साथ खड़ा है। इफ्तिकार क्या है गेंदबाज के, इस बार काफी बाहर जाती हुई गेंद, अंपायर ने इसे वाइड करार दिया है। इस वाइड के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 15।
अतुल अपने कोटे की पहली ओर टीम की ओर से चौथी ओर लेके आते हुए, और बेहतरीन गेंद थी। गेंद ने फिर से एक मर्तबा अंदरूनी किनारा लिया और लुढ़कते हुए चले गई विकेट कीपर के हाथों में बिना कोई रन के। स्कोर वही थमा हुआ 15। इस बार फिर से एक मर्तबा खेलना चाहते थे गेंद को। अतुल इस बार फिर से एक मर्तबा गेंद ने, बहुत बेहतरीन गेंद थी। थोड़ी सी अपील की गई है वहां पर कैच की, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ। शायद गेंद पैड को लगकर सीधी गई विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद के साथ फिर से एक मर्तबा अतुल अपनी गेंदबाजी के रन अप पर। लेफ्ट हैंड गेंदबाजी करते, अच्छी गेंदबाजी करते, नपीतुली गेंदबाजी चल रही है। इस बार फिर से एक मर्तबा खेलना चाहते थे, एक रन लेना चाहते थे, लेकिन रोक लिया है। एक और डॉट गेंद अब तक 4 गेंदें फेंकी गई। हालांकि पहली गेंद वाइड थी, उसके बाद चारों गेंदें पूरी निशाने पे डाली है अतुल ने और बल्लेबाजों को रोक के रखा है। पांचवी गेंद, इस बार गेंद को खेला है स्क्वायर लेग के दिशा में। ये एक रन तो आसानी के साथ मिलेगा। दूसरी रन लेना चाहते थे, लेकिन दूसरी रन के लिए मना कर दिया और इस एक रन के साथ दोनों बल्लेबाजों ने अपना छोर बदला। टीम का बढ़ता हुआ स्कोर इस एक रन के साथ 16। काफी धीमा ये खेल चलता हुआ। इस बार फिर से एक मरतबा बेहतरीन कैच, बहुत ही अच्छा कैच लिया है विकेट कीपर में। हवा में उछलते लगभग 10-12 कदमों का रन अप। इस बार गेंद को उछाला है, गेंद चली हवाई सफर के लिए 4 रन के लिए। बेहतरीन शॉट है। से निकलता हुआ खूबसूरत चौका था ये, और जो उन्होंने फारूक चिपलुनकर ने जो 500 रुपए का इनाम लगाया था, उन्होंने उस इनाम को हासिल कर लिया। और एक इनाम है उनके नाम पर, देखना होगा छक्का लगाते हैं क्या। और इस बार यॉर्क करने की कोशिश की थी, पूरी सफलता भी मिली, यॉर्क भी कर चुके हैं, लेकिन एक रन इस बीच पूरा कर लिया है दोनों बल्लेबाजों ने। टीम का बढ़ता हुआ स्कोर इफ्तिकार के चौके के साथ 21। वसीम रशीद बुरोनकर, वो अपने दुकान में चले जाए प्लीज। वसीम रशीद बुरोनकर। पंकज की अगली गेंद, फुल टॉस गेंद, पूरा फायदा उठाया है और ये बाहुबली षटकार है। वादा जीता।
क्योंकि उन्हें पता है जितना स्ट्राइक उनके पास रहेगा वो अपने टीम के लिए रनों का अंबार खड़ा कर सकते हैं। टीम का बढ़ता हुआ स्कोर इस 2 रन के साथ 35। जी हाँ, बिल्कुल शुरुआत बिल्कुल धीमी थी, 4 ओवर में केवल 16 रन थे, लेकिन यहां से उन्होंने जो बल्लेबाजी किए, 2 छक्के लगाए हुए महमूद, देखना होगा पंकज पूरी तरह से दबाव में क्या करते हैं। महमूद फिर से एक मरतबा शॉट खेला है, गेंद चली है बॉडी लाइन की तरफ, 1 रन तो आसानी के साथ पूरा कर लिया है। दूसरा रन लेना चाहते थे और दूसरे रन लेने के चक्कर में रन आउट हो चुके हैं। इस बीच ओवर खत्म होता हुआ इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 36। 5 ओवर के इख्तिताम पर बहुत ही शानदार बल्लेबाजी की है महमूद ने, अपने बल्ले से 2 छक्के लगा चुके हैं और अपनी टीम को एक सम्मानजनक स्कोर में पहुंचाया है। आहे 37 धावांचं टार्गेट आहे। जिथे 30 बॉलचा सामना आता या दोन्ही फलंदाजांना करायचा आहे। आई महामाई करजगाव या संघाचे जे बॅटर्स आहेत, एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या। करजगाव संघाचा एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स कडे पाठवा। बॅट्समन ने
बॅट्समन नेम सांगा ना बॅटर्सचं नाव. त्यानंतर पृथ्वीराज यादव हा जो खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल एकंदरीत चांगला क्रिकेटपटू देखील आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूची देखील आपण चर्चा ऐकले, आपण नाव देखील ऐकलं आणि चांगला परफॉर्मन्स देखील त्याच्या बॅटच्या माध्यमातून आपण बघितलाय पृथ्वीराज यादव. आणि त्याचबरोबर इस मैच के बाद एक और मैच खिलाने जाएगा नाइट राइडर्स वर्सेस जॉली बॉयज. टॉस हो रहा है. टॉस के लिए हमारे मकबूल बॉय और दोनों कप्तान. जी हाँ, टॉस हो रहा है. हेड. जॉली बॉयज ने टॉस जीता है. आपने पहला मैच जीत लिया है और दूसरी मैच के लिए आपका टॉस हो गया है. दूसरी मैच में आपने टॉस जीता है, तो टॉस जीत के आप क्या करेंगे? हम पहली बॉलिंग करेंगे. जी हाँ, उन्होंने गेंदबाजी का निर्णय लिया है अपने पक्ष में. टॉस गिरने के बाद आप गेंदबाजी करेंगे तो सामने वाली जो टीम होगी, एक अच्छी टीम है नाइट राइडर्स, उसको आप कितने तक रोक सकेंगे जो आप एक टारगेट को अचीव कर सकते हो? 30 से 40 रन तक हम अचीव रुकाने की कोशिश करेंगे हम. ठीक है, शुक्रिया. जी हाँ, आप टॉस हार चुके हैं. अगर आप टॉस जीतते तो क्या कर लेते? फील्डिंग. जी हाँ, मतलब जो जॉली बॉयज का निर्णय है वो शायद सही होता हुआ, क्योंकि टॉस जीतने के बाद नाइट राइडर्स भी फील्डिंग करना चाहती है, लेकिन इस वक्त आपकी बल्लेबाजी है. आप कितने रनों का टारगेट देना चाहेंगे, जबकि उनके सामने वाले कप्तान ने कहा है कि 30-35 तक आपको रोक लिया जाएगा? 65-70. 65-70 का एक बड़ा लक्ष्य खड़ा करके अपने गेंदबाजों को अच्छा मौका देना चाहते. देखना. ओके, थैंक यू. असो, धन्यवाद. या ठिकाणी मॅचकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जातो, जिथे स्ट्राईक मार्क वरती मयूरला बघायला मिळेल आणि जिथे बॉलिंग मार्क वरती देखील बॉल तयार आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, चाबूक स्ट्रोक आहे आणि परंतु बॉल पकडण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला या क्षेत्ररक्षकाला. चांगल्या प्रकारचे बॉलिंगचा एफर्ट्स देखील आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघताय येथे तुम्हाला 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. पृथ्वी यादवला जर तुम्ही पाहिलंय तर अनेकदा चांगलं क्रिकेट त्यांनी सादर केलंय, परंतु याच हुसेनपुराच्या हिस्टॉरिकल मैदानामध्ये ऐतिहासिक मैदान, इतिहास घडले जातात, इतिहास रचले जातात. या मैदानामध्ये पृथ्वी खेळण्यासाठी आलाय, परंतु येणारा पुढचा बॉल पृथ्वीसाठी कशा प्रकारे बॅकवर्ड शॉर्ट लेगला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव तर घेतले पृथ्वीने, परंतु दुसरे धाव घेण्यासाठी इच्छुक होता. योग्य वेळेला मयूरने मात्र त्याला नकार दिलाय की अगदी नक्कीच चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला आणि एक सिंगल एकाच धावेवरती आता संतुष्ट व्हावं लागतंय. आणि सुपर कामगिरी आतापर्यंत पहिले 4 बॉल टाकलेत गोलंदाज. साहिलनं बॉलिंग केले, अगदी छोट्या सनीचा खेळाडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग मार्क वरती तो बॉलर मात्र तयार राहिलाय. तो फलंदाज असेल. बॅटचा प्रॉपर असा टायमिंग नाही, बॅटच्या आतल्या बाजूची कडा घेतली गेली आहे. आतल्या बाजूची कडा घेतली, त्याच्या नंतरला यष्टीरक्षक आणि बॉलर या दोघांमध्ये थोडीशी चर्चा रंगतीये. मयूरनं पहिलाच फटका एकंदरीत कुठेतरी अगदी आधी खेळण्याचा प्रयत्न देखील केला. कमी गतीचा बॉल होता, जिथे व्हेरिएशन पूर्ण बॉलिंग देखील बघायला मिळाली. म्हणजे मागच्या 2 बॉलचा विचार केला, शॉर्ट ऑफ लेनचे डिलिव्हरी थोडंसं वेगानं टाकलं आणि हा बॉल मात्र कमी गतीचा होता. याच कारणास्तव तो फलंदाज मयूर मात्र बीट झाला आणि प्रतिस्पर्धी संघाच्या बॉलरनं आता मात्र कमबॅक केलाय. इथे मोठे प्रहार बघायला मिळतील का? मयूरला देखील आपण अनेकदा चांगला क्रिकेट घेतला. ओहो, यावेळेला चांगला आहे, पॅनल स्वीप आहे, गेंद या आणि इथे मात्र कॅचेस विन द मॅचेस.
मोहम्मद, वो मुजम्मल चाची ने साइकिल पे उनको बता दे पीछे नदी है, नहीं तो गिरे क्या, जरा बता दे। अकय बुरंडकर यांच्या माध्यमातून जो अमान आहे त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, कारण का ती कॅच पकडले त्याच्यासाठी ते कॅश प्राइज असेल। पहिला एक मोठा धक्का बसलाय, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, लॉस ऑफ 1 विकेट, धावसंख्या केवळ 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 5 तर धावा झालेल्या आहेत। त्याच्यानंतर जर बघायला गेला तर मयूर पन्हालकर जो खेळाडू होता सरळ मैदानाच्या बाहेर गेला, एक मोठा धक्का बसलाय। आणि त्याच्यानंतर क्रमांक 3 वरती विशालला पाठवला गेला। विशालने ज्यावेळेला बॉलिंग केली होती अगदी दर्जेदार बॉलिंग, डोळ्यांचं पार न फेडणारी बॉलिंग होती आणि आता फक्त क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी त्याला देखील पाचारण केलं जात आहे। तर दुसऱ्या बाजूला पृथ्वी जो खेळाडू आहे त्या पृथ्वीला या मैदानाच्या आतमध्ये राज करावं लागेल। एकंदरीत एवढा दूरवरून प्रवास करून आम्ही या स्पर्धेसाठी का आलोय ते सिद्ध आणि साकार करावं लागेल या आता या ग्राउंड वरती। कमी गतीचा बॉल होता, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, त्याच्यावरती ऑफ साइड रिजन वरती चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, अगदी ऑफच्या बाजूला डिक्लेअर झोन आहे आणि त्याला माहित आहे, अगदी त्याच्या परिपूर्ण जर पाहायला गेलं तर युक्तीचा वापर देखील त्यांनी केलाय। ह्याला तर खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की योग्य क्रिकेट खेळलं जाते। जो अमानच्या कॅच साठी इफ्तिकार सर आणि त्याचबरोबर फारुख सर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल। यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर लगेच फाईनला गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, एक धाव घेतली जाते। हा नानासा मामला आहे, परंतु ज्या वेळेला चेंडू पकडला जाईल बॉलरच्या हातामध्ये फेकला जाईल त्याच्या अगोदर अतिशय वेगानं विशाल आणि त्याचबरोबर पृथ्वी या दोघांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट हे देखील आपल्याला पाहायला मिळालंय। प्रत्येक बॉलवरती ते प्रहार करतायत, परंतु ते मात्र आता सांगतायत की बॉलर देखील काही कमी नाहीये। तो सांगतोय आम्हाला देखील जिंकण्यासाठीच आम्ही या मॅच मध्ये आलोय। आरसीसी कतारचा संघ दूरवरून प्रवास करून या स्पर्धेसाठी आलाय आणि ही स्पर्धा खेळत असताना त्यांनी देखील सांगितलं, ज्यावेळेला तुम्ही जर महबूबला बघितलं असेल फलंदाजी करत असताना आपल्या संघाला सन्मानजनक स्कोर देखील नेऊन त्याने ठेवलाय। यावेळेला फटका फसलाय, इथे कॉट व्ही आईन, यावेळेला कॅच सुटले, पृथ्वीला जीवनदान मिळालंय, कॅच सोडले आणि त्यावर पृथ्वीला देखील या ठिकाणी बघा नक्कीच की तो देखील विचार करतो की कॅच कसं काय सुटली जाईल। इथे धावा घेणं गरजेचं होता, पृथ्वी चेहऱ्यावरती नैराश्य घेत मैदानाच्या बाहेर जात होता, बॉलरला मात्र तिथे कॅच सोडले। कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हरा सोडा कॅच आणि हरा मॅच, अशा प्रकारचे फॉर्म्युले राहतात। अनेकदा तुम्ही पाहिलंय पृथ्वीला आता नक्कीच माहित होतं की या मॅच मध्ये आता माझं विकेट गमावलंय मी, परंतु नशिबाची साथ मिळाली आहे। आता ही साथ शेवटपर्यंत ठेवली जाईल का हे देखील बघावं लागेल। शाहिद बॉलिंग मार्क वरती आहे, कमी गतीचा बॉल आहे, यावेळेला सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क, इथे मिळतील धावा 6। अजल पे नमक छिडका इस खिलाडी ने, पृथ्वीनं मागच्याच बॉलवरती त्याला जीवनदान मिळालं, या बॉलवरती लगेच त्यांनी सिक्सर ठोकलाय, त्याचा परिपूर्ण फायदा तर घेतला। धावसंख्या वेगानं फुटी सर्कल 15 या आकड्यावरती। यावला येस बॅटची कडा घेतली, यष्टी रक्षकाचं कौतुक, काय कॅच पकडली आहे, सुपर। प्रमाणे गरीब नवाजचे कमिटीचे मेंबर्स आहेत, त्यांना विनंती असेल आपण एकाच ठिकाणी बसू नका,
की आपण विखुरलं जा सगळ्या बाजूला, जेणेकरून आपले बॉल ज्या वेळेला बाहेर जातात ते बॉल आणण्यासाठी आपण मदत करायची आहे. सगळ्यांनी एकाच ठिकाणी बसू नका. जी छोटी छोटी आपली जी मुलं आहेत त्यांनी एका ठिकाणी थांबू नका. आपण सगळ्या बाजूला जायचं आहे. इथे विकेटचं पतन आहे. शाहिदनं मात्र लगेच एक सिक्सर आल्यानंतर लगेचच्या पुढच्याच बॉलवरती पृथ्वीला बाद केलं. क्रमांक 4 वरती आता नवीन फलंदाज म्हणजे सोनूला पाठवलंय. सोनूला आक्रमक पवित्रा घ्यावं लागेल का या मॅच मध्ये पाहावं लागणार आहे. सोनू आपल्या संघासाठी मोठे योगदान देणं गरजेचं राहील. बॅटिंगसाठी आपण दूरवरून प्रवास करून कशासाठी आलोय. आज महामही करसगाव या संघाकडून तुम्ही खेळताना दिसाल, परंतु बॉलर देखील तेवढाच घातक आहे. यॉर्कर लाईनची डिलिव्हरी खोलवरचा बॉल होता, ज्या बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न चांगलाच झाला. एक सिंगल आणि सोनूनं मात्र योग्य वेळेला नकार देखील दिलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 2 विकेट, धावसंख्या 16. 16 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 21 धावांची आवश्यकता. या 18 बॉल मध्ये 21 धावा बनू शकतील का हे देखील पाहण्यासारखं असू शकतं. कारण का एका बाजूला विशाल आणि त्याचबरोबर सोनू, कारण का विशाल आता आलाय. पहिला बॉलच त्यांनी फेस केला, एक सिंगलच काढली. तसं आता वैयक्तिकरित्या खातं उघडलंय. तर विशालनं अजून एकही बॉलचा सामना केलेला नाही आहे. तर नॉन स्ट्राईक एंड वरती विशालला तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा साईलला आपल्याला बघायला मिळते. त्याला लवकरात लवकर घाई करायची आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप मॅचेस देखील अजून खेळवायचे आहेत आणि प्रत्येक टीमला अगदी 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळणं खूप गरजेचं राहतील. असं वाटलं होतं की पृथ्वीचं राज या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल, पण तो पृथ्वीचा वल्ला मात्र थोडा खामोश राहिलाय. एकच मॅक्सिमम बघायला मिळाला. त्याच्यानंतर आता सोनू मात्र आपल्या फलंदाजी करत असताना संघाला किती मोठं योगदान देतोय हे देखील पाहावं लागणार आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा साईलला बॉलिंग दिली गेली. राईट आर्म ओव्हर द विकेट, कमी गतीचा बॉल आहे. थोडस फुल अँड लाईनची डिलिव्हरी होती, इथे गतीला बीट झालाय. तर सोनू काय बॉलिंग चालली आहे, गती नाही या बॉलरकडे, पण तो टप्पा मात्र घातक आहे. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर नवीन उभरता तारा देखील टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्याला साईल बघायला मिळतोय आणि चांगला यंगस्टर खेळाडू आहे. फलंदाजीची डिलिव्हरी फलंदाजाला खेळण्यासाठी खूप मोठं कठीण आणि तिथे मात्र खूप मोठा संघर्ष देखील करावा लागला. तुम्हाला कोणत्याच गोष्टी सहजासहजी मिळणार नाही आहेत. सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळाल्या असत तर जगायला गंमत आणि त्या देवाला किंमत कधी उरली नसते. यावरचा बॉल देखील अगदी गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र टाकलं बॉलर साईलनं आणि फक्त एकाच धावेवरती आता संतुष्ट व्हावं लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या या महामही करसगाव या संघाच्या बॅटर्सना. आता दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर विशाल बॅटिंगसाठी आला होता. आधी खूप क्रमांक 3 वरती आलाय, परंतु तो आता पहिला बॉल खेळताना देखील दिसेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्क वरती साईड राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करतोय. खूप साऱ्या पावलांचा रनअप इथे असेल आणि अगदी नक्कीच समोरच्या एंड कडून ही बॉलिंग मात्र केली जाते. कमी गतीचा बॉल आहे, यावेळेला चांगला लॉफ केलाय. नावाप्रमाणे काम, विशाल इस खिलाडी का नाम है. चेंडूला पाठवलंय सर. ठोकला मागच्या बॉलवरती. यावेळेला कमी गतीचा बॉल डिप स्क्वेअर लेगला आहे. क्षेत्ररक्षक कॅच सोडली आहे. ही जर का कॅच पकडली गेली असती तर अगदी मॅचच्या आतमध्ये हा आरसीसी कतारचा संघ बनून राहू शकला असता, पण तो विशाल सारख्या आक्रमक शैलीच्या फलंदाजाला तुम्ही पुन्हा एकदा जीवनदान देखील दिलेलं आहे. इथे चांगला मौका होता, बनला होता, परंतु कॅच देखील तिथे सुटली आहे. हे छोटे छोटे जे चान्सेस आहेत तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील तरच कुठेतरी तुम्ही यशस्वी बनवू शकता. हे जर खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये स्वतःला झोकून द्यावं लागतं तर तुम्ही यशस्वी ठरत असता. यावेळेला यॉर्कर लेनची डिलिव्हरी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन या चेंडूला खेळले सोनूला. एकच धाव आता मात्र इथे मिळेल. एका धावेच्या माध्यमातून स्कोअर कार्ड हे पुढे सरकत जाईल. धावसंख्या आता पोहोचले 25 या आकड्यावरती 2 खेळाडू बाद झालेत.
शेवटचा एक बॉल या षटकातील देखील रिमेनिंग आहे. या बॉलवरती विशाल पुन्हा एकदा स्ट्राईक मार्कावरती आलाय. विशालनं एक मॅक्झिमम ठोकलाय या षटकामध्ये. येणाऱ्या पुढच्या शेवटच्या बॉलमध्ये मोठा प्रहार होणार का हे देखील बघावं लागणार, या मॅच मध्ये बघावं लागेल. कमी गतीचा बॉल आहे आणि इथे मात्र साहिलला चांगला टप्पा मिळालाय. 3चा खेळ समाप्त होईल. धावसंख्या 25, लॉस ऑफ 2 विकेट्स. 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. या 12 बॉलमध्ये पुढच्या येणाऱ्या 12 धावा बनवू शकतील की नाही हे देखील बघण्यासारखी गोष्ट राहील इथून पुढे. चला, नो टीम मीटिंग. अंपायर विनंती असेल की आपण टीम मीटिंग करू देऊ नका. आपल्याला खूप साऱ्या मॅचेस अजून खेळवायच्या आहेत. 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्गवरती परेश आहे. समोर असेल आता मात्र इथे सोनू आहे. सोनू आणि त्याचबरोबर विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी संघाचा मुख्य असे जे खेळाडू खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये चालले. 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. का इथून पुढे बनवू शकतील का या धावा हे देखील बघण्यासारखी गोष्ट राहील. राईट आर्म ओव्हर द विकेट. परेश बॉलिंग मार्कवरती. बॉल मात्र पहिलाच टाकलाय. त्याचं स्वागत केलंय. वेलकम सुस्वागतम. चेंडू आउट ऑफ द पार्क. ये तो गेंद जाएगी साजन के घर और देके जाएगी 6 रन. बॅटिंग साठी त्यांना पाठवलंय पण तो जिंकण्यासाठी केवळ मॅक्झिममचीच गरज आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला सन्मान दिला. खोलवरचा बॉल होता. परेशच्या माध्यमातून बॉलिंग चांगल्या प्रकारची केली. मागच्याच बॉलवरती सुपर अशी कामगिरी करत असताना एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. एक सेट फलंदाज आहे. 3 बॉल त्यांनी खेळले. 7 धावा बनवलेत. तर दुसऱ्या बाजूला असेल पंकज पहिल्याच बॉल खेळत असताना 9 बॉलमध्ये 5 धावांची इथून पुढे जिंकण्यासाठी आवश्यकता. महामाई करतगावचा संघ इथून करून दाखवेल का हे देखील पाहण्यासारखं असेल. कमी गतीचा बॉल आहे. हवेमध्ये आहे. कॅच पकडणं खूप गरजेचं आहे. कॅच खाली क्षेत्ररक्षक आलाय. इथे कॅच पकडली आहे. फलंदाज
बॅटर्स नेम बॅटर्स नेम सांगा ना. अतुलला पाठवलंय. लेफ्ट हँडेड बॅटर्स आहे. 8 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. परेशनं अजूनपर्यंत मॅच मध्ये राहिलाय. तो काय बॉलिंग केले. चांगले चांगले फलंदाज. विशालला त्यांनी बाद केलं. त्याच्यानंतर आक्रमक शैलीचा जो खेळाडू होता सोनू त्याला क्लीन बोल्ड केलं आणि त्याच्यानंतर मात्र हा नवीन फलंदाज अतुलला पाहतोय आपण. या बॉलवरती चेंडू डिक्लर झोन कडे मारलाय. अतुलच्या बॅट मधून दुहेरी धावा आता दिल्या जातील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाचं स्कोर कार्ड 34 लॉस ऑफ 4 विकेट्स. जिंकण्यासाठी 7 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. या 7 बॉल मध्ये आता 3 रन्स पाहिजे तिथे. फलंदाज अतुल आहे मैदानाच्या आतमध्ये. या बॉल वरती मोठा प्रहार करत असताना मॅच फिनिश होणार का हे बघावं लागेल. इथे क्लीन बोल्ड. काय बॉलिंग केले परेशनं आणि 4 3 धावांची आवश्यकता आहे. या 6 मध्ये 3 धावा कशा प्रकारचे कंप्लीट होतील. मेहमूदनं जर पाहायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये काय बॅटिंग केली. सुपर. 2 मॅक्झिमम होते. एक चौकार देखील त्याच्या इनिंग मध्ये सामील होता. छोटीशीच इनिंग होती परंतु लक्षात ठेवणारी इनिंग होती ती. राऊंड द विकेट बॉलिंग करतील. तुम्ही जर पाहायला गेलं तर इथे फलंदाजी मार्क वरती तोच खेळाडू आहे ज्या बॉलरला बॉलिंग करत होता आणि इथे मात्र मेहमूद आहे. पहिलाच बॉल बॅक टू बॉलर अगदी ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल. एक सिंगल आहे. हे मॅच मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊ शकते का हे पाहावं लागणार आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून जर जिंकण्यासाठी आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल मध्ये 2 धावा बनवू शकणार का फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं चेंजेस आणले जात आहेत. थोडंसं डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण आता लावलंय तिथे. पाहायला गेलं तर लॉंग ऑफचा जो खेळाडू आहे सरळ मिड ऑफला देखील घेतलेला आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं मिड ऑन देखील आहे. त्यानंतर बॅकवर्ड शॉट लेगला देखील या फलंदाजाला देखील लावलं गेलंय. लेफ्ट हँडेड बॅटर्स आहे की राईट हँडेड हे देखील पाहावं लागेल. तो राईट हँडेड बॅटर्स देखील आहे तिथे. राऊंड द विकेट मेहमूद गोलंदाजी मार्क वरती राऊंड द विकेट बॉलिंग करेल. कमी गतीचा बॉल आहे. 4 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. काय आउटस्टँडिंग मॅच आहे. ड्वाईन्स पार न फेडणारी मॅच. इथून जर का एखादी विकेट आली तर मॅचचा मात्र यावेळेला कायापालट होऊ शकतो. हे सर खऱ्या अर्थानं क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे. मेहमूदनं आतापर्यंत शेवटपर्यंत हार मांडलेली नाही आहे. दोन्ही संघ सांगतात की आम्हाला हार मानायची नाही आहे. हार नाही मानूंगा, रार नाही ठानूंगा, ये काल के कपाल ये लिखता मिटाता हूँ, ये जीत का गीत नया गाता हूँ, ये जीत का गीत नया गाता हूँ. या 4 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. काय बनवल्या जातील का. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. म्हणजे या 2 धावा बनवायच्याच आहेत करजगावच्या संघाला. यावेळेला अतिरिक्त उछाल आहे. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अंपायरनं सांगितलंय अतिरिक्त उछाल आहे. व्हाईट बॉल दिलाय. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन, सो नो आर्ग्युमेंट. जर पाहायला गेलं तर अतिरिक्त उछाल आहे. पंचांकडे थोडीशी चर्चा करतायत. अंपायरचं डिसिजन हे शेवटचं राहील.
अंपायरनं सांगितलंय हा मात्र बॉल जो होता इथे वाईट करर घोषित केलाय. जिंकण्यासाठी आता 4 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. महमूद बॉलिंग मार्क वरती 4 बॉलमध्ये 1 धाव डिफेन्स आपल्याला केली जाते की काय. फलंदाज जर्सी नंबर 4 क्षेत्ररक्षणामध्ये भरपूरसे चेंजेस आहेत, खूप सारे बदल आहेत. सिली मिड ऑफला देखील क्षेत्ररक्षक आता लावला गेलाय. सिली मिड ऑन सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर जर बघायला गेलं तर नक्कीच मिडॉनच्या क्षेत्रामध्ये लावलेला आहे. पॉईंटचा खेळाडू अगदी जवळ आहे आणि त्याच्यानंतरला मात्र यावेळेला जर पाहायला गेलं तर लॉकअपचा खेळाडू अगदी डीप मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. बॅकवर्ड शॉट लेग देखील लावला गेला या चेंडूसाठी. या चेंडू हवेमध्ये आहे, कॅच पकडली जाईल. इथे विकेटचं पतन आहे. आता 3 बॉलचा माध्यमातून बनवली जाते का हे देखील पाहावं लागणार आहे. महमूदनं शेवटपर्यंत या मॅचला रोमहर्षक बनवून नेलंय. काय कमालची मॅच पाहायला मिळाली आहे. ड्वाइनसह फारनं फेडलं या मॅच मध्ये. शेवटपर्यंत लढा दिला जातोय दोन्ही संघांच्या साह्यानं. या 37 धावा वाटत होत्या अगदी इझिली पार होतील, परंतु त्यांच्यासाठी मोठा संघर्ष आता फलंदाजांना करावा लागतोय. यावेळेला हवेमध्ये कॅच पकडली जाईल का. स्वतः कॅप्टनची कॅच पकडतायत. येस ऍब्सोल्युटली. इथे नितेश दोन बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता. 7 खेळाडू बाद झालेले आहेत. ही 1 धाव बनवण्यासाठी तब्बल 3 खेळाडू बाद झालेले आहेत. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आला असेल, म्हणजेच तुम्हाला एका धावेची गरज आहे. आपण म्हणतो ना की इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. खूप महत्वाची लढत आहे. या महत्वाच्या लढतमध्ये हे दोन्ही संघ आता मात्र खेळतच आहेत. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस देखील आणलेला आहे. ये जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता और बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े के घाव पत्थर पर तो पत्थर भी मित्रों कभी भगवान नहीं होता. आता संघर्ष या मॅच मध्ये तुम्हाला देखील करावा लागणार आहे. 2 मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. या बॉलला देखील खेळले डिक्लेअर झोनच्या क्षेत्राकडे आणि 1 धाव मात्र आता या फलंदाजाने काढली आहे. फायनली मात्र मॅच मात्र जिंकले आई महामाई देवी करसगाव या संघाने मॅच जिंकलेली आहे. सो हार्डलक बॉईज, तुम्ही देखील शेवटपर्यंत संघर्ष केलात. खूप दर्जेदार मॅच बघायला मिळाली. इथे घेऊ छोटीशी विश्रांती आणि ऐकू या डीजे वरती एक रोमांचक मैच देखने
जिस तरह से आरसीसी कतर ने इस मैच को अपने पल्ले में करने की कोशिश की, एक छोटे से टारगेट को लेकर जिस तरह से गेंदबाजों ने गेंदबाजी की और फील्डरों ने उनका साथ दिया, बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा देखने को मिला। आज के सुबह से जो मैच चल रहे थे उसमें ये एक बेहतरीन मैच था। जी हार जीत तो लगी रहती है, लेकिन मैच को एक रोमांचक बनाना वो खिलाड़ियों के ऊपर निर्भर करता है, वो फील्डरों के ऊपर निर्भर करता है, वो गेंदबाजों के ऊपर निर्भर करता है। इसीलिए उनको कहा जाता है ताश के पत्तों से कभी महल नहीं बनता, ताश के पत्तों से कभी महल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता। आगे बढ़ते रहो जिंदगी में हरदम, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता। शुक्रिया। चला या ठिकाणी इफ्तिकार सर आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज आपण आम्हाला देणार होतो ते आपण सर तुमच्या हस्ते आपण देणार आहोत तुमचा, आणि नक्कीच सरांचे चिरंजीवच आहेत. काय तुमचं कॅश प्राइज देखील द्यायचं आहे ना.